धनुरास डिसेंबरच्या महिन्यात धनुराशीच्या व्यक्तींना हा महिना कसा जाणार आहे. धनुरास ही एक मुळात वेगळी रास आहे. भारतामध्ये किंवा जगामध्ये जे काही साधू संत आहेत, जी काही मोठी माणसं आहेत आध्यात्मिक क्षेत्रातली, ही रास धनुरास ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये विशेष महत्त्वाची असते. भारतातले जे अनेक साधू संत आहेत ते धनु लग्नाचे तरी आहेत किंवा धनु राशीचे तरी आहेत. ही धनुरास ही एक अत्यंत प्रामाणिक रास आहे. ही माणसं असत्य बोलणार नाही. धनुराशीच्या व्यक्ती खोटं बोलणार नाही. धनुराशीच्या व्यक्ती कुणाला फसवणार नाहीत, कुणाचा विश्वासघात करणार नाही. शब्दाला पक्के असतात, खरं बोलतात, सत्यवचनी असतात, लोकांना मदत करणारे असतात. मात्र ते स्वतंत्र वृत्तीचे असतात. ते कोणाच्या प्रभावाखाली येत नाही किंवा नोकरी करणं हे त्यांना फारसं आवडत नाही. किंवा त्यांच्या जीवनामध्ये फारशा अपेक्षा नसतातच. केवळ पैसे मिळवावेत, केवळ काहीतरी उच्च जागा मिळवावी, प्रतिष्ठा मिळवावी, सत्ता मिळवावी, याच्या मागं धनुराशीच्या व्यक्ती नसतात. धनुरास एक सरळ मार्गी जाणारी रास आहे. वैचारिक प्रगल्भता असलेली रास आहे. उच्च विचार हे धनुराशीकडे आहेत. साधू संत आहेत. लोकांच्या गरिबांच्या बद्दल कणव असणं, कळकळ असणं हे धनुराशीचं वैशिष्ट्य आहे. 5 तारखेपर्यंत हा गुरु 8व्या स्थानात असल्यामुळे शुभ कार्य करता येणार नाहीत. 5 तारखेपासून आपल्याला शुभ कार्य करता येईल. 5 तारखेपासून धनुराशीच्या व्यक्तींचं आरोग्य अत्यंत चांगलं राहणार आहे. काहीतरी वैचारिक प्रगती होणं, तुमच्या जीवनामध्ये अनुकूल वैचारिक परिवर्तन होणं, या दृष्टीने धनुराशीला हा महिना अत्यंत डिसेंबरचा चांगला आहे. जीवनात काहीतरी नवी दिशा सापडणं, नवा मार्ग दिसणं, मन प्रसन्न असणं, मनामध्ये कुठल्याही कटकटी नसणं, चिंता नसणं, काळजी नसणं आणि मन कसं अगदी भरून आलेलं आहे. जसं एखादं झाड भरलेलं आहे, त्या झाडाला आंब्याच्या भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत, एखादी विहीर तुडुंब भरलेली आहे, असं मन अगदी भरून आल्यासारखं असं ह्या महिना धनुराशीच्या लोकांना आहे. एक मनाची अत्यंत चांगली अवस्था, मनाची परिपूर्ण अवस्था, मन एक उदात्त आहे, मन एका चांगल्या विचाराने भरलेलं आहे असा महिना आहे. तुमच्या जीवनात प्रगती होणं, वैचारिक प्रगती होणं, नवा रस्ता दिसणं, नवा मार्ग दिसणं, मित्रांचं सहकार्य लाभणं, नातेवाईकांचं सहकार्य लाभणं, प्रवास होणं, जीवनात काही चांगल्या घटना घडणं. हा महिना कसा आहे तर आत्मिक उन्नती, आत्मिक प्रगती, मनाची उन्नती, मनाचा विकास, या दृष्टीने हा महिना चांगला आहे. पैसा किती मिळतो याच्यापेक्षा आपण जो रस्ता धरलेला आहे तो रस्ता बरोबर आहे, तो मार्ग बरोबर आहे, तसं हा महिना आहे की आपण योग्य मार्गाने चाललेलो आहोत, योग्य दिशेने चाललेलो आहोत. आपल्या जीवनामध्ये या महिन्यात काही कल्याणाच्या गोष्टी होणार आहेत. काही जीवनाला गती मिळण्याच्या दृष्टीने, जीवनाला चांगली दिशा मिळण्याच्या दृष्टीने, चांगल्या लोकांचं सहकार्य मिळणं, चांगल्या लोकांची मदत मिळणं, कोणाचा वरदहस्त मिळणं, अशा दृष्टीने, तसेच तीर्थयात्रा होणं, आध्यात्मिक प्रगती होणं, आध्यात्मिक उन्नती होणं आणि चांगल्या साधू संतांचा सहवास लाभणं, या दृष्टीने हा महिना धनुराशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा अत्यंत चांगला आहे.